नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर बाबा आमटे. लक्षात ठेवा, ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक बाबा आमटे. पुढील प्रश्न पहा, बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर दया पवार. लक्षात ठेवा, बलूत या पुस्तकाचे लेखक दया पवार हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोह. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? तर सोटमूळ. धोत्रा या वनस्पतीचे मूळ सोटमूळ या प्रकारचे असते. पुढे पहा, भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? तर पिंगली व्यंकय्या. भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? पिंगली व्यंकय्या. पुढे पहा, आधुनिक भारताचा इतिहास मुख्यतः कोणत्या सत्तेवर आधारित आहे? तर ब्रिटिश सत्तेवर. लक्षात ठेवा, आधुनिक भारताचा इतिहास हा मुख्यतः ब्रिटिश सत्तेवर आधारित आहे. पुढे पहा, शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर भीमा व कृष्णा. शंभू महादेव जी काही डोंगररांग आहे, त्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. पुढे पहा, महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कोणती? दक्षिणेकडील विचारला आहे, तर शंभू महादेव डोंगररांग. लक्षात घ्या, महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कोणती आहे? तर शंभू महादेव डोंगररांग. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील भाग 15 काय आहे? तर निवडणुका. भाग 15 निवडणुका. तोंडी पाठ करून ठेवा, भाग 15 निवडणुका. भारतीय राज्यघटनेतील भाग 16 काय आहे? तर विशिष्ट वर्गाशी संबंधित विशेष तरतुदी. विशिष्ट वर्गाशी संबंधित विशेष तरतुदी, भाग 16. पुढे पहा, सिद्धेश्वर एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावते? तर सोलापूर ते मुंबई. सोलापूर ते मुंबई या दरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेस धावते. पुढे पहा, सिंहगड एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावते? तर पुणे ते मुंबई. पुणे ते मुंबई सिंहगड एक्सप्रेस. पुढे पहा, लॉर्ड कर्झन यांनी कोणत्या स्मारकाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले? तर ताजमहाल. लक्षात घ्या, लॉर्ड कर्झन यांनी कोणत्या स्मारकाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले? तर ताजमहाल. लॉर्ड कर्झन याची भारतीयांबद्दलची भूमिका कशी होती? कशी होती? तर ते भारतीयांबाबत दडपशाहीची व अहंकारी भूमिका घेत. लॉर्ड कर्झन हा कसा होता? दडपशाही आणि अहंकारी होता. भारतीयांबद्दल तो काय करायचा? दडपशाहीची आणि अहंकारी अशी भूमिका घ्यायचा. ओके. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणतं आहे? कोणतं आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? तर रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला. मराठवाड्याचे महाबळेश्वर कोणाला म्हणतात? तर म्हैसमाळ. खानदेशचे महाबळेश्वर कशाला म्हणतात? तर तोरणमाळ. डोळ्यात भरणे म्हणजे काय? तर आवड निर्माण होणे. लक्षात घ्या, डोळ्यात भरणे म्हणजे काय? आवड निर्माण होणे. हात आखडता घेणे म्हणजे काय? खर्च कमी करणे. हात आखडता घेणे, खर्च कमी करणे. गोतावळा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर आनंद यादव. लक्षात ठेवा, गोतावळा हे पुस्तक आहे, त्याचे लेखक आहे आनंद यादव. झोंबी पुस्तक आहे, लेखक आहे आनंद यादव. या दोन्ही पुस्तकांचे लेखक आनंद यादव आहेत. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोदावरी परुळेकर. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक गोदावरी परुळेकर. गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानत होते? तर गोपाळकृष्ण गोखले यांना. लक्षात ठेवा, महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानत होते. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर महानदीवर बांधले आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, एमपीएससी मध्ये विचारला गेला आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर महानदीवर बांधले आहे. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल. ड्युरंड कप फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. दिलीप करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? तर मधुमेह. मधुमेह या रोगावर उपचार करण्यासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो. बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे बिहू. आंधळे दळते कुत्रपीठ खाते या म्हणीचा अर्थ काय होतो? तर एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा, याला म्हणतात आंधळे दळते आणि कुत्रपीठ खाते. आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आधी पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म करावा. ओके, आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे काय? आधी पोटा पाण्याची सोय पाहावी, नंतर देवधर्म करावा असा अर्थ होतो. पुढे पहा, द इंडियन सोशॉलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? श्यामजी कृष्ण वर्मा. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये लिहून ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. द इंडियन सोशॉलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा. खेडा सत्याग्रह कोणी केला? महात्मा गांधी. लक्षात घ्या, खेडा सत्याग्रह महात्मा गांधी. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1 जुलै 1955. साल लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. प्रश्न महत्वपूर्ण आहे. 1 जुलै 1955 स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे. पुढे पहा, मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर 23 जोड्या असतात. किती? 23. कसोटी सामन्यांच्या एका डावात सर्व 10 बळी घेणारा भारतीय कोण आहे? तर अनिल कुंबळे. अनिल कुंबळे. सूर्यामध्ये कोणता जास्त वायू कोणता आहे? सूर्यामध्ये सर्वात जास्त वायू कोणता आहे? तर पहा, हायड्रोजन. हा प्रश्न महत्वपूर्ण आहे. सूर्यामध्ये सर्वात जास्त वायू कोणता आहे? तर हायड्रोजन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट. ॲनी बेझंट. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी. दाभोळची खाडी रत्नागिरी. बाणकोट खाडी कोणत्या नदीवर आहे? तर सावित्री नदीवर बाणकोट खाडी आहे. दोन्ही प्रश्न लिहून ठेवा, महत्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. दाभोळची खाडी रत्नागिरी आणि बाणकोटची खाडी सावित्री. बाणकोटची खाडी सावित्री नदीवर आहे आणि दाभोळची खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढे पहा, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यात आहे. लक्षात घ्या, नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्रकुंड धबधबा आहे, पैनगंगा नदीवर आहे. पुढे पहा, चांदोली धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वसंत सागर. लक्षात ठेवा, चांदोली धरणातील जे काही जलाशय आहे ते वसंत सागर या नावाने ओळखले जाते. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवसागर. पुढे पहा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन. पहिले उपराष्ट्रपती. ओके, पुढे पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे. मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे. मुख्यमंत्री राज्यपालांकडे आणि महाधिवक्ता सुद्धा राज्यपालांकडे आपला राजीनामा देतात. पुढे पहा, भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हटले जाते? तर पी.टी. उषा. पी.टी. उषा. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कविता राऊत. लक्षात घ्या, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कविता राऊत. आणि भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हटले जाते? तर पी.टी. उषा. पुढे पहा, भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्ट. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका, लक्षात घ्या. स्वातंत्र्य दिन जर विचारलं तर 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन जर विचारलं तर 26 जानेवारी. पुढे पहा, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर आपल्या भारत देशाची आहे. सर्वात मोठी लिखित राज्यघटना विचारला आहे आपला भारत देश. आम्ल पदार्थाची चव कशी असते? कशी असणार आहे? आंबट असणार आहे. सोपा प्रश्न आहे. पुढे पहा, लज्जा हे पुस्तक आहे. हे पुस्तक कोणाचं आहे? तर तस्लिमा नसरीन. लज्जा हे पुस्तक तस्लिमा नसरीन यांचं आहे. मंजिल से ज्यादा सफर हे पुस्तक कोणाचं आहे? तर व्ही.पी. सिंग. मंजिल से ज्यादा सफर व्ही.पी. सिंग. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न
वारंवार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.